सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीच्या आधारे हे कोर्ट पृथ्वी प्रताप यांना अत्यंत निष्काळजी रीतीने वाहन चालवणे, वाट सरोवरला गंभीर जखमी करून त्याच्या जीवितास धोका निर्माण करणे या गुन्ह्यासाठी 6 महिने कठोर कारावासाची शिक्षा सुनावत आहे. कोर्ट डिसमिस. Congrats, 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 congratulations, 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 मॅडम. Congrats. अख्खा प्रिमाइस तयार करून शिक्षा सुनावली मला आता. हो, पण तुमच्या 2 वर्षाची शिक्षा मी कमी करत करत 6 महिन्यावर आणली की नाही, त्यासाठी कॉंग्रॅट्स. थँक्यू. त्यासाठी खरंच थँक्यू. नाही, नाही, मी खूप घाबरलो होतो. 2 वर्ष शिक्षा म्हणजे खूप झाली असती. नाही, इट्स ओके. ते थँक्यू. नाही, मला थँक्यू म्हणू नका. मी वकील आहे तुमचा, माझं कामच आहे ते. हां, नाही, बोलून घ्या. 5 मिनिटं दिली आहेत आपल्याला, बोलून घ्या. ऋत्विक सॉरी आणि खरंच थँक्यू. मी तुझे आभार कसे मानू ना. मी आयुष्यात हे नाही परतफेड करू शकत रे. वेडी आहेस का? शांत हो. नवरा आहे मी तुझा. माझे कसले आभार मानतेस ग? हां, मी नाही करणार तर कोण करणार? शांत बस. मला ना सुचतच नव्हतं. तुला माहिती, मला ना जज साहेबांसमोर असं ओरडून सांगायचं होतं की माझ्या नवऱ्याची काहीच चूक नाहीये. गाडी मी चालवत होते. जी काही शिक्षा द्यायची ना मला द्या. माझी शिक्षा हो, थांबा जरा. हो, शांत व्हा ना. काय कळतंय का तुम्हाला? जज आहेत अजून तिकडे. आत्ताही बोलू नका असं. काय हो यांचं काय करायचं? हो, जजनी ऐकलं ना तर ह्यांच्या बरोबर तुम्हाला पण टाकतील आत आणि मला पण टाकतील. माझी सनद कॅन्सल होईल, माहितीये तुम्हाला. Sorry. प्लीज शांत बसा. प्लीज. मी समजावतो रसिका, असं नको करू. हे बघ प्लीज काळजी करू नकोस. 6 महिन्याची शिक्षा आहे. तुला नाही जमणार हे. मी भोगेन नाही शिक्षा. जाईन, 6 महिने राहीन, शिक्षा संपवेन आणि येईन. आणि मला कसली आली आहे ग जेलची भीती? विवाहित पुरुष आहे मी. ऋत्विक, कसा राहशील रे तू जेलमध्ये? तुला सगळ्याची सवय नाहीये. सकाळी सकाळी तुला चहा लागतो ना. कोण देईल तुला चहा? घरी तरी कोणी देतं का ग? मीच करून घेतो ना स्वतः. नाही, काही काळजी करायचं कारण नाहीये. वाटतं तेवढं जेल काय असं वाईट नाहीये, कळलं का? हा, म्हणजे ताटली आणि मग असं घेऊन गेला ना की आपोआप पडतं सगळं. डोंट वरी. बघ, म्हणजे घरच्यापेक्षा जेलची फॅसिलिटी चांगली आहे बाबा. ऋतू, इकडे बघ. तू मला प्रॉमिस कर, तू स्वतःची तिथे काळजी घेशील. वेळच्या वेळी जेवशील, व्यवस्थित झोपशील आणि कसलंच टेन्शन घेणार नाही. रसिका, आता कसलं टेन्शन असणार आहे मला सांग. हां, कसलं टेन्शन असणार आहे? तिथे जेलमध्ये जाईन, तिथे ना मशीनला मला कपडे लावायचे आहेत, ना ते वाळत घालायचे आहेत, ना तू जेमतेम धुतलेली भांडी परत विसळून मांडणीवर ठेवायची आहे. खूप मोकळा वेळ मिळेल मला. घेईन मी स्वतःची काळजी. एक मिनिट, मला मेसेज आलाय काहीतरी. अरे बापरे, काय झालं? नाही, माझ्या फोनवरून कुणीतरी गोव्याच्या रिसॉर्टचं बुकिंग केलंय. आलं का मेसेज? हो. मीच बुकिंग केलं होतं. मैत्रिणींबरोबर जाऊन येते 4 दिवस. एक रसिका, मी जेलमध्ये चाललोय आता 6 महिन्यांसाठी. माहितीये तू गोव्याला का जातीयस? प्रायश्चित्त म्हणून. ऋत्विक, मी इथे राहिले तर सतत मला तेच आठवत राहणार आहे. तिकडे गेले ना तर माझ्यामुळे तुला शिक्षा भोगावी लागते ना. ह्याचं एकदाचं प्रायश्चित्त घेऊनच येते मी गोव्यात जाऊन. बारीक गल्लत होते. गोव्याला जनरली मजा करायला जातात. तू प्रायश्चित्त म्हणजे मला कळलं नाही का असं? अरे असं काय करतोयस? हिट अँड रनची केस होती. 4 महिने आपण या सगळ्या स्ट्रेस मध्ये होतो. आणि मग हे वकील म्हणाले की आता एवढा स्ट्रेस आलाच आहे ना, तर मग 4 दिवस आपण गोव्याला जाऊनच येऊयात म्हणून. ते जरा मी नाही, ठीक आहे, प्रायश्चित्त म्हणून स्ट्रेस घालवायचा म्हणून गोवा ठीक आहे, पण आपण म्हणजे अरे हे पण येत आहेत ना माझ्या बरोबर. नाही, मीच त्यांना बोललो की जाऊन येऊया. काय झालं माहितीये का? स्ट्रेस. अरे आपल्या बरोबर त्यांना पण या केसचा किती स्ट्रेस झाला. आणि मैत्रिणींसोबत मी चालले. आमचं 4 जणींचं बुकिंग होतं. एक बुकिंग बाकी होतं आणि यांची फीस द्यायची पण बाकी आहे ना. मी म्हटलं तुम्ही आमच्यासोबत येता का? ते फीज आपण तिकडे ऍडजस्ट करून घेऊ ना त्या सगळ्या गोव्याच्या ह्याच्यामध्ये. तर बिचारे वकील इतके चांगलेत, लगेच हो म्हणाले रे. नाही, काय वकिलीचा पेशाच एवढा कठीण आहे ना, एवढं प्रेशर असतं. दर केस नंतर मला वाटतं की जावं गोव्याला, कुठेतरी मजा करावी, पण कोणी असं विचारतच नाही. आणि नेमकं मॅडमने विचारलं, म्हटलं ठीक आहे, म्हटलं काही हरकत नाही. किती समजूतदार वकील मिळालेत आपल्याला. नेमका माझ्या बायकोसोबतच समजूतदारपणा दाखवायचा होता. आणि रसिका, मला एक कळत नाहीये की तू म्हणतेस तू इथे राहिलीस एकटी घरी, तर तुला मी जेलमध्ये गेलो हा प्रसंग आठवेल आणि फार तुला घर खायला उठेल. हो ना. आणि सारखं आठवत राहील हे सगळं, हो की नाही?
हा माणूस ज्याने माझी केस लढली आहे 4 महिने त्याच्यासोबत गोव्याला फिरशील तेव्हा नाही आठवणार? पृथ्वी अरे तिथे ते ट्रिपचा झोन असेल ना, हा. माहोल वेगळा असेल. माहोल वेगळा असला की मग काही आठवत नाही. आणि नाही मुळात कसं आहे, हा कोट काढला ना की मी वेगळा वाटतो, मग कम्प्लीट वेगळा. ते वैशिष्ट्य आहे माझं. आणि काय मुळात गोव्याला मी हे कपडे घालून नसणार ना. शॉर्ट्स असतील, एक असं काहीतरी फुलाफुलांचं शर्ट असेल, बंडाना असेल गळ्यात, हातात आणि असं इथे टॅटू वगैरे असेल, असं काहीतरी असा वाला मी एक हे ठेवीन. या वेशात खूपच वेगळे दिसाला हा तुम्ही. नाही मला पण ते ट्राय करायचंय. हा. कसं ते असं असं उभं राहून ना कंटाळा आलाय हो मला जरा. ते असं काहीतरी थोडंसं. मी ना पृथ्वीला पण म्हणत असते की असं काहीतरी वेगळं ट्राय कर, खरंय, पण खरंय. हे काय चटेरी पटेरी पॅन्ट आणि वरती बंडी असाच असतो घरी. नाही. टॅटूचं पण म्हटलं तर काकू करतो, म्हणतो नको दुखेल. अरे दंड असावा लागतो टॅटू साठी. असा एक दंड असा प्रॉपर. कोट काढा, तुमचं काय वेगळं आहे सांगा. नाही आहे की म्हणजे असं म्हणजे दंड म्हणजे स्किन पण अशी छान लागते मग हातावर. मी खवला मासा आहे हा? मला नाही स्किन नाही. एक मिनिट. मुळात मला ना आता हे पचायला जड जात आहे की नाही, खरंय. मी इथे 6 महिने जेलमध्ये असणार आहे ना रसिका. हो, हा हो. आणि तू यांच्यासोबत गोव्याला जाणार आहेस. मला काय वाटलं होतं की मी जेलमध्ये असेन तेव्हा तू घरून माझ्यासाठी डबा घेऊन येशील. हा, भले तुझं जेवण बेचव असतं पण आणशील असं वाटलं होतं मला. मी बेचव जेवण करते. म्हणजे तू तुझ्या परीने प्रचंड प्रयत्न करते चव आणण्याचा. मग? अन्नाला कळत नाही घ्यायची की नाही. आलं माझं लक्षात. नाही, पण मला असं वाटलं होतं की तू घेऊन येशील ना. आता ती डबा नाही आणणार आहे, आता ती हो. तुमच्यासोबत गोव्याला जाणार आहे. काही काळजी करू नका. मी क्लायंटची पूर्णपणे जबाबदारी घेतो. तुम्ही जेलमध्ये असलात म्हणून काय झालं, जेलच्या बाजूलाच पावटेकरबाईंची मेस आहे. हा अगदी कमाल घरगुती जेवण बनवतात. त्यांचा पोरगा तुम्हाला ते नक्की सगळं आणून देईल. काही काळजी नाही करू पण नका. मला एक कळत नाही, जेलमध्ये जाऊन मी मेसचं जेवण जेवायचंय. जेलमध्ये गेल्यावर तुम्ही जेलचं जेवण जेवणार आहात का? मेसचं मिळतं काही चांगलं नाही का? हा, म्हणजे जिकडे फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट व्हायचे वांदे, तिकडे जर जुजमी मिळते तरी किरकिर करताय तुम्ही. नाही, त्याला काय अर्थ आहे? नका स्ट्रेस नका घेऊ. नाही पण हे पण कसं बोलले ते? नाही. पृथ्वी तू कशाला रे असं हा, करतो? कशाला म्हणजे ते एवढे आपल्याला सोयी सुविधा करून देत आहेत, आपल्याला सगळ्या व्यवस्था करून देत आहेत, तर तू नको ना आता अरे ह्याच्यामध्ये चिडचिड कसली करू. व्यवस्था केली आहे? कसली मेसचं जेवण लावलं ही व्यवस्था हो, केली माझी? आहेच. पृथ्वीकजी असं करू नका तुम्ही. जेलमध्ये केवढं अनसेफ वातावरण असतं तुम्हाला माहिती आहे का? नाही तुम्ही काळजी करू नका. मी सगळी सोय केलेली आहे. बाबू खत्री म्हणून माझा क्लायंट आहे, त्याच्या बॅरकमध्येच तुम्हाला झोपवणार आहे मी. जेलरला मी तसं सांगितलंय. डोंट वरी. कोण? बाबू खत्री माझा क्लायंट आहे. डबल मर्डर केस आहे त्याच्यावर. काय नाही आपला खास आहे तो. त्याची 14 वर्षाची शिक्षा मी 7 वर आणली. तेव्हापासून तो जरा नॉर्मल वागता. हा बघा चेहरा बघा किती. खूपच डेंजर दिसतोय हो तो. हा तो आहे ना. हा माझी केस सुरू होती तेव्हा पेरोलचं ऍप्लिकेशन घेऊन आला होता जज समोर. लक्षात आहे तुमच्या? क्या बात आहे. हा बारीक डोळ्याचा. हा पण तो ते जजच्या मागे जे उभे असतात त्यांना असा का म्हणत होता? अरे एकदा येऊन जा, वरचेवर येत राहशील असं का बोलत होता? त्याच्या सवयी आहेत त्या. त्याच्या काही सवयी आहेत. एकदम सज्जन माणूस. एकदम सज्जन. नाही असू द्या तो सज्जन माणूस, पण मला कळत नाही मी जेलमध्ये चाललोय तर मग मी ह्या अशा गुन्हेगारासोबत का राहायचंय? तर जेलमध्ये गुन्हेगारांसोबतच राहणार ना. काय समाजसेवक येणार आहे तिकडे राहायला तुमच्या बरोबर? काय बोलताय तुम्ही? नाहीतर चंद्रू चपल्या बरोबर ठेवू का? रेपिस्ट आहे तो. हा बघा. नको रे नको. मला पृथ्वी. चंद्रू चपल्या नको. पण हा जो कोणी आहे तुमचा बाबू खत्री, काही करणार नाही तो तुम्हाला. प्लीज काही काळजी करू नका. डबल मर्डर केला. अहो, काय एवढं काही नाही करणार हो. 2-3 वाईट सवयी आहेत त्याला, त्या फक्त सांभाळून घ्या. बाकी काही नाही. आणि वाईट सवयी कोणाला नसतात मॅडम? मला आहेत, तुम्हाला आहेत, यांना असतातच ना सगळ्यांना. तेवढं काय नाही पण नाही काय ठीक नाहीये रसिका. गुन्हेगाराच्या वाईट सवयी आहेत त्या, तरी काय असतील साधारण त्याच्या वाईट सवयी? काही नाही एवढ्या नॉर्मल किरकोळ सवयी आहेत. काय झोपलेल्याच्या बाजूच्या अंगावर असं पाय टाकणे वगैरे एवढंच काय. हे सवयीच आहे पृथ्वीला. तू बावळट आहेस का? तुझ्या अंगावर पाय टाकणे आणि बाबूने माझ्या अंगावर पाय टाकणे याच्यात फरक आहे ना. नाही एवढं काही हे नाहीये. काळजी करू नका तुम्ही. आणि मुळात अरे हां ते सांगायचं राहिलं, त्याला ना बोर झालं ना की तो असं आयटम सॉन्ग लावून ना समोरच्याला नाचायला लावतो. तर तेवढं नाचा. अय्या हे पण सवयीच आहे. पृथ्वी आपल्या सोसायटीमध्ये पूजेला नाचतोस की नाही? हो तसं का? नाचायचंय. बेस कमी कर ना जरा बावळटपणा. का? प्रत्येक स्किट गडी वाढत चाललाय तो. थांब ना. काय केलं आता? अगं सोसायटीत नाचणं वेगळं, एका गुन्हेगारासमोर नाचणं वेगळं आहे रसिका. अरे ठीक आहे, ते असं गळ्याशी आलं की नाचशील ना तू बरोबर. काय तुझं?
वकील भाऊजी खरं तुमचे आभार मी कसे मानू ना मला कळतच नाहीये. म्हणजे नाही. पृथ्वी तिथे जेलमध्ये गेल्यावर त्याचं कसं होईल, तो मॅनेज करू शकेल की नाही, मला खूप काळजी होती. पण हे बाबू खत्रींबरोबर त्यांची ती बराकमध्ये तुम्ही व्यवस्था केलीत ना, खरंच माझं आता जीवाचं टेन्शनच निघून गेलं. अरे माझं वाढलं ना, मी एकटा असतो तरी चाललं असतं. हा कोण आहे छपरी बाबू खत्री? अरे बरं झालं ते आठवलं. काय? त्या बाबू खत्रीला तुम्हाला रोज मसाज द्यावा लागेल, तेवढं फक्त लक्षात ठेवा. हा म्हणजे ते करा. चांगला मसाज देतो, माझा हेड मसाज करतो ना घरी. नाही हेड मसाजची गरज नाहीये, बाबू ते वापरतच नाही. हा तो बॉडी मसाज त्याला महत्वाचा लागतो. तो जर तुम्हाला येत असेल तर तो करा. ओके. हा काय 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 झालं? त्याला ते बाबूला तो बॉडी मसाज द्यायचा तर तो फुल बॉडी मसाज द्यावा लागेल. हा हां म्हणजे एक टिप देतो तुम्हाला. म्हणजे आधीच्या क्लायंटनी मला दिली होती ती. काय आहे, खांद्याचा मसाज जेवढा चांगला कराल ना तेवढा तो पटकन झोपतो. आणि तो पटकन झोपला की तुम्ही पण पटकन झोपाल. हा लक्षात ठेवा. म्हणजे जर बाबू जागा असेल तर त्रास देईल. मला नाही जायचं जेलमध्ये. नाही मला नाही जायचं जेलमध्ये. असं नाही करायचं. असं नाही करायचं. असं नाही करायचं. नाही हे बघा हे बघा. बाबू त्रास देणार, बोलतो जागा असेल तर मी नाही जाणार हे जेलमध्ये. बघा यू आर अ ब्रेव बॉय. यू आर अ ब्रेव बॉय. नाही, नको, मला नाही जेलमध्ये हे बघा आपली सगळी सेटिंग झालेली आहे. तुम्ही नाही काळजी करायची. नको तो बाबू तिकडे त्रास देलो. नको काही सेटिंग बिटिंग तुमची प्लीज. नको नको नको. शांत व्हा. टेन्शन घेऊ नका. चला आता आपल्याला जावं लागेल. पोलीस तिकडे वाट बघत नाही, असतील. 4 महिने केस चालू होती तेव्हा मला काही भीती नाही वाटली. पण आता तुम्ही जे काय वर्णन करताय मला भीती वाटायला लागली आहे. असं नाही. नाही आणि माझी अजून एक गोष्ट लक्षात आली आहे ऐक. की तुम्ही मला 6 महिने अडकवाल, माझ्या बायकोसोबत तिकडे जाऊन मजा कराल. तुमच्या दोघांची ना शातीर दिमाग कळली आहेत माझी. अजिबात तसं नाही, काही नाहीये. मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे की मी कोणाला उडवलेलं नाहीये. ही माझी बायको आहे ना, हिने त्या माणसाला उडवलंय. हिचा आरोप मी माझ्या अंगावर घेतलाय. कोण आहे माणूस? काय गोंधळ झालाय? काय ओरडतोस तू? सर नाही तुम्ही याला शिक्षा दिलीत ना आता किती? 6 महिन्याची. मग मी याला 8 महिन्याची शिक्षा देतो, कोर्टाच्या आवारात गोंधळ घालतोयस म्हणून. ओके बाय.